एकतर ह्या भागात चित्रपट शूट करायचाच होता आणि हा चित्रपट इथे शूट व्हावा हा माझ्यापेक्षा क्षितीचा हट्ट जास्त होता. अच्छा, मी तर पहिल्यापासूनच माणूसच तसा नाही. इथे येऊन त्याचा एक नवीन प्रवास सुरू होईल असं बोलायला काही हरकत नाही. 100% म्हणजे मी स्वतःलाच असं सांगितलंय की अजून बरोबर 10 वर्षांनी म्हणजे माझ्या वयाच्या 50शीला मी तुम्हाला विकतचं दुखणं देणार नाही, मी तुम्हाला विकतचं हसणं देणार आहे. क्या बात आहे. आणि 100% 2025 सुरू होणार आहे. 2024 आता संपायला चाललाय. संपायला झाल्यानंतर बोलतो की संपलंच आहे. 2025मध्ये एक नवा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. फर्स्ट क्लास धबाडे चित्रपटाचं येल्लो सॉंगला आपण भेटलेलो. खूप धमाल केली तिकडे. ज्या पद्धतीने हळद खेळलो आपण ती तर आपण सगळ्यांनी बघितलीच आहे, सगळ्यांनी एन्जॉयसुद्धा केले आहे. पण या सगळ्या धावपळीमध्ये वर्दळीमध्ये ना कुठेतरी एक शांतता पाहिजे असते किंवा आराम करायचा असतो ना, तर प्रत्येक माणूस हा त्याच्या गावी येतो. असंच आजसुद्धा आम्ही हेमंत दादाच्या गावी आलो आहे. सगळ्यात दादा खरंच खूप धन्यवाद. ही जी कन्सेप्ट आहे ना, ज्या पद्धतीने तू इन्व्हाइट केलंस किंवा आपण मुंबईला न करता कुठेतरी बाहेर जावे, बाहेर ते पण गावी जिकडे एवढी सगळी हिरवळ आहे. पर्सनली मला एक गोष्ट आवडली की प्रवास सुरू झाला मुंबईपासून पुणे सगळं करत 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 जेव्हा आम्ही मंचर गाठलं ना, मंचर गाठल्यावर ना मला 2 ते 3 बोलण्यापेक्षा की कंटिन्यू ना मला उसाच्या शेतीची ना खूप सारे बैलगाडी वगैरे त्यांची बैलजोड दिसत होती. कारण का माझा पहिली वेळ इथे यायची आणि ना मला एवढं माहिती नव्हतं की तुझं गाव कुठलं? मी कोकण ओके ओके. भाताची शेती फक्त तिकडे. करेक्ट. तर ही पहिली वेळ होती की कंटिन्यू. आणि त्यातल्या तर अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे लहान मुलं दोघेही त्याच पद्धतीने गाडी हाकतात जेवढी गाडी ती मोठी माणसं हाकतात. बरोबर. तुझ्या गावी आलोय, काय सांगशील एक सगळ्या त्या धावपळीमधून वर्धेमधून आराम काहीतरी करण्यासाठी भले 2 का 3 दिवस का होईना गावी यायला खरंच मिळतं. काय सांगशील त्याबद्दल? मला एकतर ह्या भागात चित्रपट शूट करायचाच होता आणि हा चित्रपट इथे शूट व्हावा हा माझ्यापेक्षा क्षितीचा हट्ट जास्त होता. अच्छा. आणि तू आत्ताही बघ, आपण 1-1.5चं ऊन आहे, सावलीत बसलोय, काही वाटत नाहीये, ना घामाचा थेंब येतोय ना काही नाही. हवाच खूप छान आहे. आपल्या एकतर जागेला लागून पूर्ण नदी आहे. बरोबर. ही आपली जी पूर्ण जागा शेवटपर्यंत म्हणजे ते डायलॉग असतो बघ नजर जाईपर्यंत, हा ते आपलंच आहे. हे सगळं आपलंच आहे असं. तसं हे आपलंच आहे. सो त्याच्यामुळे इकडे आल्यावर काहीतरी वेगळं फिलिंग येतं यार. म्हणजे आईची खुशी, अरे क्या हेच म्हणू शकतो याला, की आईच्या खुशीत गेल्यावर जे वाटतं की सगळं काही भूकंप येऊ दे नाही तर काही होऊ दे, आई आहे आणि आपलं सगळं ठीकच होणार आहे. तसं या जागेचं आहे. इथं बसून इथं या मातीला हात लावून कायम असं वाटतं की सगळं चांगलं असणार आहे, सगळं नीट होणार आहे. त्यामुळे ह्या जागेची मजाच वेगळी आहे. बरं, तर मला एक विचारायला आवडेल की हे जे सगळे शेती आहे ती तुझ्या थ्रू सुरुवात झाली की बाबांपासून आजोबांपासून आहे? त्याच्यामध्ये ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. म्हणजे तेव्हापासूनच ह्या जमिनी आहेत. म्हणजे आजोबा व्यवस्थित मग ते सांभाळायचे, मग वडिलांचे भाऊ सांभाळायचे, मग अर्थातच ह्या काळात न्यूक्लिअर काळात वाटण्या आल्या आणि मग वाटण्या झाल्या. मग वाटणी झाल्यावरती मग ही वडिलांची. आत्ता आपण ज्या क्षेत्रात बसलोय त्याचा मालक मी आहे. म्हणजे हे क्षेत्र माझ्या नावे आहे, इथून पुढचं वडिलांच्या नावे. ओके. म्हणजे हे भारी आहे की जिथे आपण बसलोय त्यातून पुढे मागे माझा आहे. बरं, तर नाही खूप अशी रोपं आहेत, खूप अशी झाडं आहेत जी माझ्या परिचयाची आहेत. गावी राहणं वगैरे होतं, पण खूप अशी आहेत ना जी माझ्या अजूनपर्यंत परिचयाची नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की ही, मी चुकी नसेल तर ही एकतर अळूची झाड आहे. बरोबर, अळू आहे हा. आणि पाठीमागची ही कोणती सांगशील? ही इकडे आहेत ना, इकडच्या बाजूला काकडी आहे. अच्छा. इकडच्या बाजूला दोडका आहे. ओके. आणि दुधी भोपळा आहे. इथे एवढंच आहे आता, दुधी भोपळा, दोडका आणि हे बघ इथे लावलेली जी आहेत ही वांगी आहे. अच्छा. हा. आणि अशी म्हणजे ही बेसिकली ना, हे बघ हे पण वांगच आहे. ओके. आणि मागे आपल्याला दिसतंय बघ इथे बांधावरती कोथिंबीर आहे. आणि हे घरच्यासाठीच आहे कोथिंबीर. आणि हा लसूण आहे. 2 वाफे जो लावलाय ना, तो फक्त घरी खायला लावलेला लसूण आहे. आणि हा एका पॉइंटला आता ग्रो होईल. आणि मग काही नाही, आई त्याच्या जुड्या बांधून घरात ठेवून देते. मग आता तुझ्यासारखं कोणी आलं, एक जुडी देऊन टाक, असं येते. आणि आता आपलं अजून एक तिकडे पलीकडे एक क्षेत्र आहे, जमीन आहे, त्याच्यातनं हा सगळा जो ऊस चाललाय आता, ऊस तोडणी झाली, त्याच्यामुळे आता त्याच्यानंतर कांद्याची लागवड होणार. क्या बात आहे. मला ना एक कौतुक वाटतंय की भले माणूस किती मोठा झाला ना,
मग तो कला क्षेत्रामध्ये असू दे, पॉलिटिशियन असू दे, कोणत्या क्षेत्रामध्ये असू दे, जेव्हा तो गावी येतो ना, तो गावी असल्यासारखाच बोलतो तो. म्हणजे त्याचं असं नाही की आलोय तर सोफिस्टिकेटेड राहायचं वगैरे अशी. नाही, पण मी तर पहिल्यापासूनच माणूसच तसा नाही. म्हणजे मी जसा आहे तसा राहतो. मग मी भले इंग्लंडला जाऊ दे नाही तर कुठे जाऊ दे, आपलं हे असं आहे. म्हणजे हे बघ, माणूस आतून साधा असतो. बरोबर, तर उगाच ते काहीतरी आवरण आणून मला काय वाटतं, अच्छा काय म्हणतोस रे मित्रा, माझा हा चित्रपट वगैरे असं बोलण्यात काही पॉइंटच नाही. जसं आहे तसं राहावं माणसाने. नक्कीच. कशाला बदला स्वतःला. बरं, तर टीजर आउट झाला, गाणी आउट झाल्या, तर ना काही सीन आहेत मला असं वाटतं की इकडे शूट झालेलेच आहेत. आणि त्यातल्या त्याची नदी आहेत जिकडे ते तिघं भावंड बसलेले असतात. बरोबर. क्षितिताई यांनी सीताचे त्याच्यामध्ये बाचबाचे होते. तर ती कन्सेप्ट असते ना की आपल्या गावामध्ये आपण जेव्हा शूट करतो ना, तेव्हा आपल्याला माहिती असतं आपलं मोकळं रान असतं सगळं आपल्यासाठी. पण आपल्यासोबत जे आलेले कलाकार असतात त्यांच्यासाठी ते तेवढं मोकळं रान नसतं, किंवा त्यांच्यासाठी ते नवीनच असतं असं बोलायला काही हरकत नाही. काय सांगशील एकंदरीत प्रोसेस? खरं का जेवढे पण मित्र आहेत तुझ्यासोबत ते सुद्धा तुझ्यासारखे ठार वेडे असे आहेत डोक्याने, म्हणजे त्यांचा काहीच ठाव ठिकाणा लागणार नाही तसे आहेत ते. किती भारी वाटतं की अरे यार भाई, आपल्या घरात आलात तुम्ही. नाही, अमेय हा माझा खूप जुना मित्र आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळातले जे मित्र असतात त्याच्यातला अमेय आहे. अमेय आणि मी एकत्र त्यानंतर काम नाही केलं कधीच. अच्छा. म्हणजे आम्ही एक चित्रपट केला, अभिनय केला, ज्याच्यात ते नाही नाव सांगत तुला आता, ठीक आहे. मग काही आपण करतो काही गोष्टी, ते तेवढं चालायचं माणूस म्हणून. हो दे नको तो विषय, नको विषय. तर त्याच्यानंतर आम्ही थेट आज पहिल्यांदा काम करतोय. सो अमेय आपल्या घरी येणं, आम्ही आपल्यासोबत या चित्रपटात असणं, बरोबर, हेच माझ्यासाठी खूप इमोशनल आहे. सिद्धार्थ तर आहेच, सिद्धू तर म्हणजे काय, आता लोकांनाही माहिती आहे की आमची मैत्री किती चांगली आहे आणि कसं आहे. आणि ही सगळी मंडळी गावी येणार, त्यांना असं खूप वाटलेलं की बापरे खूप मॉबिंग होईल का, मग आपल्याला खूप डिस्टर्बन्स होईल का. तर मी म्हटलं तुला सांगू, इथली माणसं खूप शिस्तीनं चालणारी आहेत आणि इथं नो नॉनसेन्स आहे. इथं कोणी असं कोणाला त्रास देत नाही, न्यूसन्स क्रिएट करत नाही. एकदा त्यांना सांगितलं की असं असं चाललंय बाबा, आता इथे नदी शेजारी शूट करत असताना गावाला कौतुक वाटणारच ना. सगळे जमायला लागले आणि मी सगळ्यांना प्रेमाने समजून सांगितलं, म्हटलं इथं सीन चाललेला आहे, आपण कॅमेरा असा इकडं गरा 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 सगळा फिरवतो, तर कोणी दिसलं तर कोणीतरी ओरडणार, मग कोणाला तरी वाईट वाटणार, तर तसं करू नका, शूटिंग चालू द्या, आपण नंतर भेटू सगळ्यांना. मग लोक आलेच नाहीत तिकडे. सो त्याच्यामुळे समजून सांगितलं या भागात की काही प्रॉब्लेम नसतो, माणसं अजिबात अडाणी नाही आहेत या भागातली, आणि खूप समजून उमजून एकमेकांना सांभाळून घेणारी आणि खूप प्रेम करणारी माणसं आहेत या भागात. मला तर वाटतं ना शहरातली माणसं अडाणी आहेत. कितीही सांगितलं, हो नाही ऐकत, कितीही सांगितलं तरी तर ऐकत नाही. कारण का मी आता बघितलं ना, दुसऱ्या चॅनल सोबत तुझा इंटरव्ह्यू सुरू होता, पाठीमागून जी बैलांची गाडी गेली ऊस घेऊन, त्यातली एकही गाडी थांबली नाही ती, किंवा काय सूर्य बघायला का काय, कारण का त्यांच्यासाठी त्यांचं पण काम तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुमचं काम महत्वाचं आहे. 100% फर्स्ट क्लास आपण थांबलं पाहिजे त्यांच्यासाठी. ते तर आहे. फर्स्ट क्लास दाभाडे येतोय, टीजर मधून ट्रेलर मधून थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हाला काही चित्रपट कसा असणार याची एक झलक आम्हाला बघायला मिळते. पूर्ण चित्रपट कसा असेल तो चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतरच बघायला मिळेल. एक दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेसाठी सिनेमा किती जवळचा आहे तर सगळ्यांना माहिती आहे. पण फर्स्ट क्लास दाभाडे म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्या आधी पण तुझे इंटरव्ह्यू घेतले, पण फर्स्ट क्लास दाभाडेबद्दल बोलताना ना तू खूप जास्त भावूक होतोस. काय त्याच्या पाठीमागची कन्सेप्ट, कारण का एवढा जवळचा का फर्स्ट क्लास दाभाडे? माझ्या मातीत शूट झालेला चित्रपट, माझ्या मातीत शूट व्हावा म्हणून लिहिलेला चित्रपट, मला हवा तसा बनवलाय. मला कोणीही ह्या चित्रपटाबाबतीत सांगितलं नाही की असं बनव, जरा असं कर, तसं कर, हे गाणं असं कर. मी हट्टाला पेटून कोणाचंही न ऐकता मला हवा तसा बिनधास्त हा चित्रपट बनवला. त्यामुळे त्याचं कौतुक मला जास्त आहे. काही गणितं नाहीत, काही आडाखे ताडाखे काही बांधलेलं नाहीये. एवढं नक्की माहिती आहे की प्रेक्षकांना आत्ताच्या काळात काय हवंय, तर प्रेक्षकांना आत्ताच्या काळात मनोरंजन हवंय. नक्कीच. मी समजा मी जर स्वतःला जर बघितलं तर मी आत्ता या घरातनं निघणार, गाडी काढणार, मग मध्ये ट्रॅफिक लागणार, मग वैतागवाडी असणार, मग मी जाऊन तिकीट काढणार, मग तो चित्रपट बघणार. तर आज जाऊन आता परत मला आयुष्याची हे सांगू नका बाबा, आधीपासून आम्ही बघतच आलो, तेच जगतोय रे बाबा. मला घरी जाऊन परत तेच बघ, कुठं तुमची दुःख आता बघायची. मला तो सिनेमा संपल्यावर छान वाटू दे. नक्कीच. मला थोडीशी माझी स्माईल येऊ दे, मला काहीतरी मिस करू दे, मला स्वतःच्या आयुष्याबद्दल काहीतरी वाटू दे. ते छान वाटणं यासाठी बनवलेला फर्स्ट क्लास दाभाडे. क्या बात. हा चित्रपट तुम्ही बघून झाल्यानंतर मला खात्री आहे
की तुम्हाला स्वतःच्या फॅमिलीची आठवण येईल, नक्कीच. स्वतःच्या भावंडांची आठवण येईल, स्वतःच्या बालपणाची आठवण येईल आणि तुम्हाला एक आपल्याच काळजाचा तुकडा जो लहानपणी आपण मिस होतो ना, लहानपण बरोबर, मिस होतो, बरोबर, लहानपण जातं एका हो, पॉईंट हो, नंतर, ते पुन्हा कधी येत नाही. नाहीच, कितीही पाहण्याचा प्रयत्न केला तरी. करेक्ट. आणि तेव्हा घडलेल्या गोष्टी आणि मग आपण हळूहळू, म्हणजे तुला सांगू 40 पुन्हा येणार नाही माझ्या बरोबर, आयुष्यात. बरोबर. म्हणजे आता मी 60 झालो की असं होईल 40 गेली. तर त्याच्यामुळे जे आहे ना ते धरून जगलं ना तर ते पुढे जाऊन मग मिस होत नाही. क्या सो बात आहे. त्याच्यामुळे हे मिस न करता जगलो ना आपण आता, तर मग आयुष्यभर चेरिश करत राहतो आपण की जगलो ते भारी जगलो. सो जगलो ते भारी जगलो हे वाटवणारा सिनेमा इज फर्स्ट क्लास दाभाडे. क्या बात आहे. मला असं वाटतं ना आपण इंटरव्ह्यू नको करूया, कारण का ना असं वाटतं की अरे दादा तू फक्त गप्पा मार, बोल फक्त. मला एक छोटे आपण मित्र होतो की थोडा आपण फिरूया, हो, काय चला. कसं आहे ते बघू, कारण का ना चला. हे बसून बघण्यामध्ये पेक्षा फिरत बघण्यामध्ये खरी चल, मजा चल, मला चल. तर असं आवडेल. बघूया. हे बघ ना, हे बघ वांगी आली आहेत बघ आपली. अरे हा, ही बात भरताची आहे. भरीत करतो ना आपण बरोबर ज्याचं, बरोबर बरोबर. ती ही भरिताची वांगी आहेत. हा. हं? आणि ही इकडे काटेरी वांगी आहेत. जे आपले ग्रीन कलर मध्ये असतात करेक्ट. तशी. ही भाजी Yes, भाजी भाजीवाली. करायची. हे बघ, हे सांभाळून ना हे जायला आलंय, म्हणजे अच्छा. आता ह्याचं काम तमाम झालेलं आहे, कारण ह्याला बरेच दिवस झाले त्या झाडाला आता. अच्छा, अच्छा. आणि हे आता आपण काढून टाकणार आहोत. ही मिरच्यांची पण शेती हे हा, ही मिरच्या मिरची नाही, बांधावर, आपण ह्या मिरच्या आहेत आपल्या बांधा, हा, खायच्या. हा. आणि हे बघ, हा दुधी भोपळा मी तुला ह्याच्यासारखं फ्रेश, हे घे. आता हे घरी न्यायचं आपल्याला. ह्याच्यासारखं फ्रेश काय यार, म्हणजे स्वतःच्या हाताने तोडून ह्याचं जे असेल ते असेल, ती पुढची अरे. गोष्ट. पण अरे ही भाजी जी लागते ना हा, हा, त्याच्यासारखं काही नाही. म्हणजे आपले आनंदेलराव आहेत ना, हा, हा. मध्यंतरी मी गावी आलो होतो, हा. तर मला म्हणाले हेमंत आपने खेत से कुछ लेके आ. हा. मी असे त्यांना दुधी भोपळे देऊन टाकले. हा. अरे त्यांनी मला फोन केला की ये कहाँ से लेके आया. म्हणलं आपने, अरे ये पिघल जाता है मुंह में. कारण क्या मी बात म्हटलं नाही हे फ्रेश आहे ना, हो, आत्ता हो. काढलंय आणि तुम्हाला आत्ता पाठवलंय. बरोबर. तर आता तू हे घेऊन जाशील घरी तर आई एवढी खुश होईल ना, काय विचार नको. बरं, तर सिने क्षेत्रातून वगैरे सुट्टी घेणं वगैरे चल ती तर पुढची गोष्ट, कारण का तुझं भरपूर काम आम्हाला बघायचं आहे. पण यानंतर जेव्हा कुठेतरी हेमंत ढोमे दिग्दर्शक, लेखक आणि कलाकाराला थांबावं असं वाटेल, तर त्याच्यानंतर इथे येऊन त्याचा एक नवीन प्रवास सुरू होईल असं बोलायला काही हरकत नाही. 100%. म्हणजे मी स्वतःलाच असं सांगितलंय की अजून बरोबर 10 वर्षांनी, म्हणजे माझ्या वयाच्या 50शीला मी इथेच येऊन राहणार आहे. म्हणजे 10 वर्ष अजून मुंबईत काढायचे आहेत. हा. थोडेसे पैसे जमवायला पाहिजेत, अजून थोडं स्वतःची क्षेत्र वाढवायला पाहिजे. म्हणजे एका पॉईंटला बरं मी ना, त्यामुळे ना काम करताना सुद्धा ना मला गणितं बांधताच येत नाही, ती बांधू शकत नाहीत. कारण एका पॉईंटला बॅक ऑफ द माइंड हे माहिती आहे की काय होईल, फार तर फार गावी जाऊन शेती करावी लागेल ना, दुसरं काय करू त्याच्यामध्ये काय. बरं. ती शेती करून ना आता कमवतोय त्याच्यापेक्षा जास्त हे महत्वाचं आहे. अरे ऊसाची लागवड आहे आपली काय, स्वतःची. तर कशाला उगाच मेहनत करायची. त्याच्यामुळे ते हे बघ ना, हे दुधी भोपळ्याचा या साईज बघ आपल्या. क्या बात आहे. आणि हे ऑर्गॅनिक आहे. अच्छा. म्हणजे ठिबक सिंचन आहे आपलं आणि ऑर्गॅनिक. याला काही एकही pesticide म्हणजे नाही. बियाणं सुद्धा हे आहे, पेस्टिसाइड नाही, काही नाही. आपलं शेणखतावरती आलेलं आहे. वा. शेवटाकडे येऊया, कारण का बाकीच्या गोष्टी पण आहेत, बाकीच्या कलाकारांसोबत सुद्धा गप्पा मारायच्या. इंटरव्ह्यू हा नाही झाला. मला मी परत बोलतो की मला हा इंटरव्ह्यू सारखा इंटरव्ह्यू नव्हता पाहिजे होता, म्हणून रँडम आपण गप्पा मारल्यात. फर्स्ट क्लास दाभाडे प्रेक्षकांना भेटीला येतोय. काय आहे, कसं आहे त्याचं तर तू उत्तर दिलंच आहेस. पण एक शेवटी प्रेक्षक म्हणून सुद्धा हेमंत ढोमे त्याच्या प्रेक्षक मित्रमंडळींना किंवा त्याच्या ऑडियन्सला आणि त्याच्या फॅन्स लोकांना काय सांगेल, किती भारी आहे आणि दमदार असणार आहे. मी एवढं खात्रीशीररित्या सांगतो की मी तुम्हाला तिकीट काढल्यानंतर निराश करणार नाही. मी तुम्हाला विकतचं दुखणं देणार नाही, मी तुम्हाला विकतचं हसणं देणार क्या आहे. बात आणि 100% 24 तारखेला माझ्यावर विश्वास ठेवून या. जसा तुम्ही माझ्या झिम्मावर विश्वास ठेवलात, त्याला प्रचंड यश दिलं, तसंच्या तसं फर्स्ट क्लास दाभाडेवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला निराश करणार नाही. फर्स्ट क्लास दाभाडे तुमचं 100% मनोरंजन करणार आहे आणि तुम्हाला स्वतःच्या आयुष्याबद्दल फर्स्ट क्लास वाटवणार. क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी होतं. तुर्तास इथे थांबतोय. शेती बघायची आहे भरपूर. ह्या इंटरव्ह्यू नंतर आपण जाऊ मस्त की अजून नदीवर वगैरे जाईल तिकडे. पण पुन्हा एकदा धन्यवाद या अशा ठिकाणी घेऊन आल्याबद्दल, तुझ्या गावामध्ये तुझ्या घरी घेऊन आल्याबद्दल आणि ही सगळी ओळख करून दिल्याबद्दल. तोपर्यंत तुझा आणि तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि पुन्हा एकदा लेट्स अप मराठी करून खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.